शेवटू शेवटी हे निघताय आपल्या हे जाती कसं राहता येणार आपण गावठी बुवा निघताय बुवा आपण गावठी बुवा उपवास धरून गावावरून आले मी अनवाणी बरोबर आहे तर काय म्हणतो भरत्या कुणाचं ऐकून बाई बोलून जाऊ नको आणि पुढं आणि ती भरतीचं गणित मोठं चुकीचं लिहू नको चुकीचं लिहू नको एक सल्ला आहे 3 बहिणीचा भाऊ आहे 3 बहिणीचा भाऊ आहे 3 बहिणीचे लग्न भावाने केलं वेळेला बाप झाला मी त्यांचा एकच गोष्ट आहे शक्ती तुला म्हणजे नुसतं साला नाही शांत बसा समाज कुटुंबाचा भाग आहे तर मंडळी आता आलं घरात मोबाईल व्हॉट्सअप इंस्टाग्राम अजून काय फेसबुक ट्विटर पेनीबो या सगळ्या गोष्टी बायका नव्या कामवाल्या कामाला लागल्या पॅकेज पोरींना पण चांगलं मिळतं पोरींना पण मिळतं पण पोरींना पॅकेज भेटल्यानंतर आमच्या पोरींमध्ये कॉन्फिडन्स आला कारण मी अर्निंग लेडी आहे ह्याच्यापासून मला काय वाटतंय अगं बाई तसं नसतं 55-60 वर्ष झालं इकडनं दुकान लागलं मुलं ऐकलं पाहिजे व्हायला लागलं तवा समजतं येडा वाकडा होता पण माझा घरगरी घरा होता दोन चिठ्ठी अरे कधीतरी पैसे घेत असेल तू तोंडाला मास लाव पण सोडणे का नाही गोष्ट अरे फुला बाबा असून ते नवरा आहे धगड आहे वट पौर्णिमेला त्याच्याच नावाने आपल्या वडाला पूजा करायची आहे त्याला लागायचं म्हणून घटस्फोटाचं प्रमाण या आमच्या शिकलेल्या बायकांमध्ये जास्त आहे शिकलेल्या पुरुषांमध्ये जास्त आहे अरे आमचा बापूस फुला बाबा आईच फुले होते आता संसार केला 67 वर्ष कॉन्फिडन्स होता त्याला पॅकेज नव्हते आणि इन्क्रिमेंट नव्हता त्यांना माहिती आहे बाहेरची वाट बंद आहे संसार इथंच करायचा आहे आणि म्हणून आपली भारतीय संस्कृती जगली आणि म्हणून एक गवळणीनो सांगतोय देवा ध्यानात हे बंधन तो प्यार का बंधन है वो भागन उपवास धरून भरत्या कुणाचं ऐकून बाई बोलून जाऊ नको अगं किती भरतेचं गणित मोठं चुकीचं लिहू नको चुकीचं लिहू नको तुझ्या डोळीवर पदर शोभतोय भारी खाली तो घेऊ नको तुझ्या डोळीवर पदर दिसतोय भारी खाली तू